आसामच्या जंगलात हुशार चतुर बुद्धिमान बोलू नावाचे हरिणदादा राहत होते. ते जंगलात जायचे, गवत खायचे, फळे खायचे आणि जंगलात असलेल्या नदीवर जाऊन पटकन पाणी पिऊन येऊन लांबवर जाऊन दगडावर बसायचे. कारण त्या नदीत एक दुष्ट काटेरी मगरीताई राहत होती. मग हे हरिणदादा बसले की नदीच्या पलीकडे एक सुंदर फळांची बाग होती. त्या बागेकडे पाहत बसायचे. पण त्यांना तिकडे जाता येत नव्हते, कारण वाटेत नदी होती. त्यांचे हे सगळे रोज बसणे, फळांच्या बागेकडे पाहणे हे मगरीताईने पाहिले आणि तिने काय केले, एक योजना केली. ती काय म्हणाली, या हरिणदादाला गोड गोड बोलून पाठीवर न्यायचं आणि पलीकडच्या बागेत सोडायचे. फळे खाऊन आला की नदीच्या मध्यावर आलं की ह्या हरिणदादाचे भोजन करून टाकायचे असे तिने ठरवले. आणि ती नदीच्या काठावर आली. बोलू हरिणदादा बसले होते. मग ती मगरीताई काय म्हणाली, अरे हरिणदादा असे शांत का बसलाय? बोलू म्हणाला, नाही ग मगरीताई, मी त्या बागेकडे पाहत बसलो आहे. अरे तुला जायचं आहे का? फळे खायचे आहेत का? हो ग मगरीताई, मला खूप फळे आवडतात, खावीशी वाटतात, पण काय करू, मला जाता येत नाही. अरे मग त्यात काय एवढं, मी नेते तुला, माझ्या पाठीवर बसून चल, पाहिजे तेवढी फळे खा. असे म्हटल्यावर हरिणदादा खुश झाले आणि मगरीताईच्या पाठीवर बसले. मगरीताईने त्यांना पलीकडे नेऊन सोडलं. मग पलीकडे हरिणदादा गेले, पोटभर फळे खाल्ली, खूप खुश झाले आणि मगरीताईच्या पाठीवर बसून परत यायला लागले. पण पाण्याच्या मध्यावर आल्यावर मगरीताई थांबली. अरे हरिणदादा मनात म्हणाले, ही मगरीताई का थांबली? तिचा काहीतरी डाव असला पाहिजे. मग ते काय म्हणाले, अगो मगरीताई का ग थांबलीस? अरे बोलू, का थांबले सांगते ऐक. अरे फळे खाऊन तुझे पोट खूप भरले आहे, पण माझ्या पोटाचे काय रे? मला खूप भूक लागली आहे, मला भोजन पाहिजे आणि मी खूप थकलेही आहे, त्यामुळे थांबले आहे. मग बोलू हरिणदादाने ओळखलं ही आपलं भोजन करणार. म्हणून बोलू हरिणदादा म्हणाले, अगं मगरीताई, एवढ्यात कशी काय ग तू थकलीस? अगो मी एकटा तुझ्या पाठीवर बसलो आहे आणि तू कशी काय थकलीस? अगो मी तर उद्या माझ्या भावालाही घेऊन येणार होतो पलीकडच्या जंगलातली फळे खायला आणि माझ्या एकट्या वजनानं तू थकलीस. मी तर म्हणतोय एक 5-7 माझ्यासारखी हरणे तुझ्या पाठीवर बसतील, एवढे तुझे वजन आहे. दिसायला किती मोठी आहेस तू, पण तू खूप अशक्त आहेस काय? त्यामुळे थकलीस काय? मला वाटतंय तुझे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे असले पाहिजे. मग असं म्हटल्याबरोबर मगरीताईच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे आपण याला जरी एकट्याला खाल्ले तर आपले पोट काही भरणार नाही. उद्या हा याच्या भावाला घेऊन येणार आहे. मग ह्या दोघांना जर खाल्ले तर एक 4-8 दिवस मला भोजन नसले तरी चालेल. काहीतरी युक्ती केली पाहिजे. मग मगरीताई म्हणाली, नाही रे बोलू, तसं काही नाही रे, मी आपली तुझी गंमत करत होते. ठीक आहे, मग चल आता तुला सांगतो. मी उद्या माझ्या भावाला घेऊन येणार आहे. आम्हाला दोघांना पलीकडे नेऊन सोड. आम्ही दोघे भरपूर फळे खातो आणि मग तुझ्या पाठीवर बसून अलीकडे येतो. अरे बोलू, होय रे बाबा, ये उद्या तुझ्या भावाला घेऊन ये. ठीक आहे मग. असे म्हणत म्हणत बोलत बोलत मगरीताई नदीच्या काठावर गेली. पटकन बोलूने उडी मारली काठावर आणि मागे वळून म्हणाला, अगं मूर्ख मगरीताई, तुला काय वाटलं? तू मला फसवलेस, विश्वासात घेऊन गोड बोलून मला पलीकडे नेलेस, फळे खायला नेलेस आणि येताना वाटेत माझा विश्वासघात करणार होतीस, माझं भोजन करणार होतीस, हे मी ओळखलं. पण जसाच तसा मी तुला भेटलो, शेरा सव्वा शेर भेटलो
माझ्या बुद्धीने, अक्कल हुशारीने मी तुला काही तर सांगून इथपर्यंत आणलं आणि नदीच्या काठावर मी आलो. इतरांना तू फसवू शकशील, पण माझ्यासारख्या बोलू हरिणदादाला कोणीही फसवू शकणार नाही. मी खूप हुशार आहे आणि बुद्धिमान आहे, कळलं का? याची शिक्षा तुला भोगायला लागेल कधी ना कधी. असे म्हणून बोलू हरिणदादा निघून गेले आणि त्यांच्या पाठमोरीकडे बघत काठेरी मगरीताई आ वासून बघतच राहिली. ती काय म्हणाली, अरे देवा, हातचे आलेले मी सोडून दिले. काय म्हणायचे, मी बोलूला फसवले, बोलूने मला फसवले. असे म्हणून मगरीताई पाण्यात निघून गेली. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.